श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार सर्व स्वामी भक्त हो. आज मी तुमच्या पुढे पुन्हा आलेली आहे माझा एक नवा व्हिडिओ घेऊन. तर तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्ही जो मला माझ्या सगळ्या व्हिडिओला जो उदंड आणि उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही सगळी स्वामींची कृपा आहे आणि की त्यांनी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडता आहेत आणि तुम्ही ते आवर्जून बघत आहात त्याबद्दल खरं स्वामींचेही धन्यवाद आणि तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. बरं, आतापर्यंत मी तुम्हाला स्वामींच्या फोटोचे काय महत्व आहे, नैवेद्याचे काय महत्व आहे, स्वामींच्या 11 गुरुवारांचे काय महत्व आहे, हे आतापर्यंत तुम्हाला मी सगळी माहिती दिली आहे. सगळं त्याबद्दल मी व्हिडिओ केलेले आहेत. आज मी आली आहे माझे गुरुचरित्र पारायणाचे जे काही सुंदर अनुभव आहे ते शेअर करायला. प्लस मी कसं ते पारायण केलं आणि गुरुपारायण करताना काय काय आपण नियम पाळले पाहिजे वगैरे याबद्दल सगळी पूर्ण व्यवस्थित मी आज ह्या व्हिडिओमधून माहिती देणार आहे. तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा. खूप मध्ये मध्ये मी माहिती देत असते, तर पूर्ण बघा, तुम्हाला खूप फायदा होईल. आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत ज्यांनी अजून माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे माझ्या सगळ्या व्हिडिओची. तर तिथे जाऊन त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला माझ्या आधीचे सगळे व्हिडिओ दिसतील. तर आपण आता स्टार्ट करूया ह्या व्हिडिओला. तर माझे ज्यावेळेस 11 गुरुवारांचं व्रत यथासांग सुंदर छान पार पडलं त्याच्यानंतर माझी स्वतःहूनच इच्छा व्हायला लागली की मी गुरुचरित्र पारायण केलं पाहिजे. तर ही इच्छा सुद्धा मला माहिती का झाली, कारण ही स्वामींची इच्छा होती. त्याच्यामुळे मला आपोआपच इच्छा व्हायला लागली की नाही, आता मी हे केलं, आता मला हे केलं पाहिजे. तर माझं असं चालूच होतं मनात की आपण गुरुचरित्र केलं पाहिजे. पण थोड्याशा मनात शंका सुद्धा होत्या, थोडेसे म्हणजे असं म्हणतात ना की गुरुचरित्रचं बायका वाचत नाही वगैरे, तर तोही एक प्रश्न होता माझ्यासमोर. तर काय करावं मला हे समजत नव्हतं. परंतु स्वामींची इच्छा असली, करता करिता सगळं स्वामी आहेत, ते आपल्याला बरोबर मार्ग दाखवत असतात. आणि तुम्हाला एक मी सांगते, मी मागे पण सांगितलेलं आहे तुम्हाला की स्वामी सेवेकरी व्हा. स्वामी सेवेकरी होणं ही खूप मोठी पदवी आहे, खूप मोठी गोष्ट आहे. कारण स्वामींची सेवा करणं, सेवेकरी होणं ही फक्त तुमची इच्छा नसते, तर ही स्वतः स्वामींची इच्छा असते. म्हणूनच तुम्ही स्वामी सेवेकरी होतात किंवा तुम्ही त्यांची सेवा करू शकतात. त्याच्यामुळे जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्यांच्या सेवेत येत नाही, हे अगदी लक्षात घ्या. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे असा, आणि हे खरोखरच आहे. तर त्याच्यामुळे स्वामी सेवा करा, अगदी मनापासून करा, तुम्हाला खूप फायदा होईल. बरं ठीक आहे, आता आपण बोलूयात स्वामी श्री गुरुचरित्र पारायणाबद्दल. तर माझी अशी इच्छा व्हायला लागली आणि त्याच काळात, त्याच दरम्यान माझं सारसबागेच्या इथं जो दिंडोरी प्रणित मठ आहे तिथं जाणं झालं. तोपर्यंत मी त्या मठात अशीच नुसती लांबून दर्शन घ्यायची. मी पुण्याची आहे, तर तो मठ सारसबागेच्या इथं आहे पुण्यात. तर तिथं तो मठ आहे आणि मी नेहमी दुरून दर्शन घ्यायचे. मी कधी अशी त्या मठात गेले नव्हते तोपर्यंत. पण त्या दिवशी मला काय अचानक झालं की मी म्हणलं नाही, मला ते इथं जाऊन दर्शन घ्यायचं आहे. म्हणून मग मी अगदी गेले आतमध्ये. मी अगदी छान सुंदर दर्शन घेतलं आणि तिथं बाहेर आहे ना स्टॉल आहे जिथं स्वामींचे दिंडोरी प्रणित जे काही पुस्तक असतात ते मिळत असतात. तिथं बऱ्याच गोष्टी असतात. तर तिथं माझी नजर हे स्वामी चरित्र जे आहेत दिंडोरी प्रणित त्याच्यावर गेली आणि मी ते सहज म्हणून बघायला घेतलं की हे काय आहे. कारण माझं तर इच्छा होतच होती की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे म्हणून, आणि त्यात हे मला दिसलं म्हणून मी लगेच अगदी तिथं गेले त्या स्टॉलवर आणि
त्यांना म्हटलं की हे ह्या गुरुचरित्र म्हणजे दिंडोरी प्रणित मी पहिल्यांदाच पाहिलं होतं हे. तर मी त्यांना विचारलं की हे गुरुचरित्र नक्की काय आहे? म्हणजे आधीचं जे ओरिजिनल आपण जे नेहमीच आपल्याला माहितीतलं आहे ते गुरुचरित्र त्याच्यामध्ये आणि ह्या दिंडोरी प्रणित गुरुचरित्रामध्ये काय असा फरक आहे किंवा काय असं वेगळं आहे? तर तिथले जे काका होते ना, त्यांनी मला सांगितलं की काहीही फरक नाही आहे. जे मूळ गुरुचरित्र आहे ना, त्याच्यावरूनच ही आवृत्ती काढलेली आहे आणि ही आपल्या परमपूज्य मोरे दादांनी काढलेली आहे. आणि ही आवृत्ती जी आहे ना, ही अगदी म्हणजे बायका सुद्धा वाचू शकतात. म्हणजे खरं सांगायचं तर स्त्रियांसाठीच ही काढली आहे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी. कारण स्त्रिया आधी हे ओरिजिनल जी आहे गाणगापूरची ची वाचू शकत नाही, तर म्हणून स्त्रियांना सुद्धा वाचता यावी याकरिता आपल्या गुरुमाऊलींनी ही आवृत्ती काढली आहे. तर ही अगदी तुम्ही बिनधास्तपणे वाचू शकतात. तर मला त्या गोष्टीचा एवढा आनंद झाला, कारण मी अगदी माझी इच्छा होतीच आणि बरोबर स्वामींनी मला अगदी बरोबर त्या ठिकाणी नेलं जिथं ही आवृत्ती मिळत होती. म्हणजे आपण म्हणतो ना, इच्छा तिथं मार्ग. स्वामी बरोबर आपल्याला त्या जागी बरोबर त्या ठिकाणी नेतात जिथं आपल्याला आपला मार्ग सापडत असतो, खरं आपल्याला आपली उत्तरं मिळत असतात. तर माझा हा पण कायम मला नेहमीच अनुभव येतो ह्या गोष्टीचा स्वामींच्या. तर मी म्हटलं तर चला आपण हे लगेच घेऊयात, म्हणून मग मी घेतली ही आवृत्ती आणि घरी आले. घरी आले आणि तिथून माझं सुरूच जी इच्छा होती माझी ती आणखीन प्रबळ व्हायला लागेल की हे करूयात, हे करूयात, कधी करायचं, या महिन्यात, पुढच्या महिन्यात. आणि असं करता करता दत्त जयंती जवळ आली. म्हणजे अगदी एकाच महिन्यावर राहिली होती दत्त जयंती त्यावेळेस. तर मला एकदम वाटलं की ना आपण दत्त जयंतीलाच ह्याचं पारायण करूयात. कारण ती इच्छा खूपच तीव्र झाली माझी आणि मी अगदी ठरवलं की आपण दत्त जयंतीला याचं पारायण करूयात. पण त्याच्यासाठी पण खूप प्रॉब्लेम्स होते मला. प्रॉब्लेम्स इन द सेन्स की आपल्याला माहिती आहे गुरुचरित्र ग्रंथ हा खूप खूप पवित्र ग्रंथ आहे. याला 5वा वेद म्हणतात. आणि ह्या ग्रंथाचा महिमा खूप मोठा आहे. हा साधा ग्रंथ नाहीये, तर हा दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. हे या पोथीत सुद्धा लिहिलेलं आहे. तर हा अतिशय खरंच दैवी शक्तीने भारलेला ग्रंथ आहे आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण ह्या ग्रंथाचं पारायण करतो ना, तर त्यावेळेस जे काही त्यांनी नियम अटी दिलेले आहेत ना, त्या खरोतर कसोशीने पाळाव्या. जेवढ्या तुम्हाला पाळता येतील ना तेवढ्या पाळाव्या. कारण ह्या ग्रंथाचा महिमा खूप मोठा आहे आणि हा साधा सुद्धा ग्रंथ नाही आहे. तर हे अगदी लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे मला सुद्धा टेन्शन आलं होतं की बाबा त्याच्या खूपच नियम आहेत त्यांनी ते काटेकोर पाळले गेले पाहिजे. जर आपल्याकडून नाही झालं तर कसं होणार वगैरे. तर ह्या मनात शंका कुशंका होत्याच माझ्या. कारण माझं बाळ त्यावेळेस अगदी 2.5 वर्षाचं होतं, छोटं बाळ. आणि त्याच्यामुळे मला फार प्रश्न पडला होता की करू शकेन की नाही मी. परंतु स्वामींची इच्छा होती त्याच्यामुळे तर ते प्रश्नच नाही, मी करणारच होते. आणि त्यातल्या त्यात जे नियम आहेत, आता ह्या ग्रंथाचे ना बरेच नियम आहेत. की सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही खाण्याबद्दल नियम आहेत की तुम्ही आलं, कांदा, लसूण खायचा नाही. नंतर भरपूर म्हणजे सात्विकच जेवायचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की नॉनव्हेज वगैरे काही खायचं नाही. खरं तर जरा 4 दिवस अगोदरपासूनच नॉनव्हेज वगैरे म्हणजे त्यागच करायचा. महिनाभर त्याग केला तरी चालेल, जर तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तर, जे खात असाल तर. ह्याचं मी सांगते तुम्हाला. तर त्याचे पण भरपूर नियम होते. आणि एक अजून नियम असतो की तुम्ही चटईवर झोपायचं, गादीवर झोपायचं नाही. तर माझं बाळ लहान असल्यामुळे तो गादीवरच झोपायचा आणि मला त्याला झोपवायला गादीवर झोपणं अगदी अनिवार्य होतं. आणि तो मधून मधून पण बराच वेळा उठायचा, त्यामुळे त्याच्याजवळ जाऊन परत मला झोपणं, त्याला झोपवणं हे होतच. त्यामुळे गादीवर न झोपणं हे माझ्यासाठी फार अवघड गोष्ट होती. त्याच्यामुळे तो एक प्रश्न होता. आणि दुसरं म्हणजे माझी डिलिव्हरी नंतर माझ्या दोन्ही पायाच्या टाचा भयंकर दुखत होत्या, प्रचंड दुखत होत्या. तर मला म्हणजे
असा नियम आहे की शक्यतो चप्पल घालू नये. म्हणजे बाहेर जाताना सुद्धा चप्पल घालत नाही लोक. तर मला घरात सुद्धा प्रॉब्लेम होता की मी घरात सुद्धा स्लीपर घातल्याशिवाय मला राहता येत नव्हतं. तर त्याच्यामुळे खूप हे दोन नियम पाळणं माझ्यासाठी फार अवघड होतं. तर मी अगदी स्वामींना, दत्तगुरूंना अगदी मनापासून प्रार्थना केली की देवा, मी सगळे बाकीचे सगळे नियम पाळेन, फक्त मला या 2 नियमातून ह्या वेळेस सूट द्या. कारण माझं बाळ लहान आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की खूप जेन्युइन कारण आहे माझं. मी काही उगाचच सांगत नाहीये किंवा उगाचच मी असं करत नाहीये की मला हे नाही पाळायचं वगैरे, असं काही नाही. तुम्हाला माहिती आहे माझी परिस्थिती काय आहे. तर आणि स्वामी दत्त महाराज आपल्याला सूट देतात, कारण मला इतके पुढे छान अनुभव आले, त्याच्यामुळे मला कळालं की मला सूट मिळाली आहे. तर बघा, आपली जर भावना खूप शुद्ध असेल ना, खूप पवित्र असेल आणि अगदी जेन्युइन कारण असेल, तर ते आपली अडचण समजवून घेतात. ते माऊली आहे, देव आहे, सगळं आहे, त्यांना सगळं माहिती असतं. आपलं काहीही आपण वेगळं सांगायची गरज पडत नाही खरं तर. त्याच्यामुळे ते सगळं जाणतात आणि जर आपलं खरंच काही योग्य असेल तर ते आपल्याला तसं सांभाळून सुद्धा घेतात. तर मी हे फक्त 2 नियम पाळले नव्हते आणि आता बाकीचे जे मी नियम आहेत ते तुम्हाला सांगते. ते ऍक्च्युली इथं दिलेले पण आहेत नियम, पण अजून मी सांगते की ज्यावेळेस पारायण करतो त्याच्या आदल्या दिवशी एका गाईला आणि 4 कुत्र्यांना गव्हाच्या पोळ्या आपण नैवेद्य म्हणून द्यायच्या असतात. त्या मी दिल्या होत्या. तर तुम्ही सुद्धा शक्यतो प्रयत्न करा की आदल्या दिवशी गाई आणि कुत्र्यांना नैवेद्य द्यायचा गव्हाच्या पोळ्यांचा. दुसरा नियम असा आहे की त्यावेळेस कांदा लसूण अजिबात खायचं नाही, सात्विक जेवायचं. एक धान्य आहार असावा. एक धान्य आहारचा अर्थ कसा आहे की जर तुम्ही पहिल्या दिवशी पारायणाच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही गव्हाची पोळी खाल्ली, तर तुम्ही पूर्ण सप्ताह जोपर्यंत तुमचं पारायण चालू आहे, 7 दिवसाचं पारायण असतं, तर ते 7ही दिवस तुम्ही गव्हाचीच पोळी खायची आहे, सकाळी सुद्धा आणि संध्याकाळी. पोटभर खा, उपवास करायची गरज नाहीये, पोटभर खा, पण मग गव्हाचीच पोळी खायची. मग तुम्ही भाकरी किंवा दुसरं काही खायचं नाही. जर सपोज तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली, तुम्ही बाजरीची भाकरी खाल्ली, तुम्ही तांदळाची भाकरी खाल्ली, तर जी ती तुम्ही एक जे धान्य तुम्ही निवडलं आहे, तेच धान्य तुम्हाला 7ही दिवस खायचं आहे, सकाळ आणि संध्याकाळ. भाज्या, कांदा लसूण विरहित. बाकी तुम्ही कोणत्याही भाज्या खा, फक्त शेपू आणि मेथी खाऊ नये असं म्हणतात. मी खाल्ली नव्हती. बाकी तुम्हाला सगळ्या भाज्या अलाउड आहे खायला, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पोटभर खा, असं काही नाही. उपवास वगैरे काही करायचं नाहीये. ठीक आहे. ते झालं. आणि तिसरा जो आहे तो सर्वात महत्वाचा म्हणजे ब्रह्मचर्य पाळणं. शरीराने आणि मनाने दोन्ही, शारीरिक मानसिक ब्रह्मचर्य पाळलंच गेलं पाहिजे. कारण हा खूप पवित्र ग्रंथ आहे. याचं पारायण एवढं साधं सोपं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगदी शुद्ध असले पाहिजे, त्याच्यासाठी पवित्र असले पाहिजे. नंतर चौथा जो आहे की हे जे ग्रंथाचं वाचन आहे ते पहाटे 3 वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यानच केलं गेलं पाहिजे. पहाटे 3 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. आणि जो मधला जो 12 ते 12:30 पर्यंतचा जो वेळ आहे ना, तो वर्ज्य असतो, तो अवॉइड करायचा. कारण असं म्हणतात की दत्त महाराज हे भिक्षा घेण्यासाठी करवीरला जात असतात त्या वेळेत, 12 ते 12:30च्या दरम्यान. तर त्याच्यामुळे तो वेळ वर्ज्य करायचा. म्हणजे तुमचं जर पारायण जरी चालू असेल ना, तरी 12 वाजता ते थांबवायचं. 12:30 पर्यंत तुम्ही पण ब्रेक घ्यायचा आणि 12:30च्या पुढे मग तुम्ही पुन्हा ते पारायण कंटिन्यू करू शकतात. ठीक आहे. पण शक्यतो अशा वेळेत करायचंच नाही पारायण. एकतर ते अगोदर होऊन गेलं पाहिजे, नाही तर मग तुम्ही नंतर बसा. असा व्यत्यय शक्यतो आणू नका. ठीक आहे. तर ती एक नियम आहे. पुन्हा त्याच्या नियम अजून वेळेबद्दल एक नियम म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी जर तुम्ही एक वेळ निवडली आहे ना, तीच वेळ तुम्हाला थ्रू आउट 7 दिवस पाळायची आहे. तीच एक वेळ. असं नाही की आज मी 4 वाजता, सकाळी पहाटे मी 4 वाजता केलं, आता उद्या मी दुपारी 2 वाजता करेन. नाही, असं चालत नाही. किंवा सकाळी मी 2 अध्याय वाचले, संध्याकाळी मी 2 अध्याय वाचले, असंही चालत नाही. तर जी तुम्ही ठरवली वेळ आहे, तुम्ही ना ती तुमच्या त्यामुळे कन्व्हिनियंट प्रमाणेच ठरवा की आपल्याला 7 दिवस ह्या वेळेत बदल नाही करायचा. त्यामुळे तुम्ही तुमची वेळ जी आहे ती निश्चित करा. कोणती पण निवडा,
पण तुम्हाला जी कन्व्हिनियंट जाईल 7ही दिवस ती जी तुम्ही पाळू शकतात ना, तीच वेळ तुम्ही ठरवा आणि त्याच वेळी तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करा. ठीक आहे. आता हे झालं. बाकीचे तर नियम दिलेलेच आहेत बऱ्यापैकी, ते तुम्ही पाळा. आणि अजून जे कोणी सांगणार नाही हा नियम, पण हा एक नियम आहे अघोषित, पण तो मी सांगते तुम्हाला, की ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण करतो ना, तर त्यावेळेस आहे ना, गॉसिपिंग पासून लांब राहायचं. ठीक आहे. म्हणजे जिथं आपल्याला माहिती आहे की लोक खूप काही काही बोलत असतात, ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल थोडंसं वाईट बोलत असतात, आणि कधी आपल्यालाही बोलावं लागतं मग त्यांच्यामध्ये जाऊन वगैरे, तर तो थोडंसं ते जरा अवॉइड करा. इतर वेळेस तर आपल्याला असंच चालू गॉसिपिंग वगैरे, ठीक आहे, ओके, त्याबद्दल माझा काही प्रश्न नाही. पण ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस अशा गोष्टींपासून दूर राहा. आपण स्वतःहून सुद्धा कोणालाही, मग घरचे असो नाही तर बाहेरचे असो, कोणालाही वाईट बोलायचं नाही, अपशब्द बोलायचा नाही, कोणाबद्दल वाईट चिंतायचं सुद्धा नाही. मनात सुद्धा तुमचे शुद्ध भावच असले पाहिजे. कोणाबद्दलही काहीही राग वीग काहीही करायचा नाही. कितीही जरी परिस्थिती आली तरी शांत राहायचा प्रयत्न करायचा, पूर्ण प्रयत्न करायचा. आपल्या कानावर सुद्धा अशा वाईट गोष्टी येऊ नयेत, किंवा काय होतं ना, त्याचा ना परिणाम होतो आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, निगेटिव्हिटी येते, आणि ती निगेटिव्हिटी येऊ नये ह्याकरिता हा नियम पाळणं फार गरजेचं आहे. कारण हा खूप पवित्र ग्रंथ आहे. जर तुम्ही पवित्र मनाने, शुद्ध मनाने जर केलं तरच तुम्हाला त्याचे खूप छान अनुभव येतात. ठीक आहे. तर हा ग्रंथ पारायण करताना हे अगदी पाळणं गरजेचं आहे. घरातल्यांना सुद्धा सांगायचं की जरा 7 दिवस शांत राहा, शांतता ठेवा घरात सुद्धा. काही असतील प्रॉब्लेम ते नंतर आपण सॉल्व्ह करू. त्या काळात सुद्धा जरा घरच्यांना सुद्धा सहकार्य करायची विनंती करा. ठीक आहे. तर हे जे आहेत हे महत्वाचे नियम आहेत, आणि हे पाळा. बाकीचे तर नियम असतातच, ते लिहिलेले आहेत, किंवा तुम्ही अजून माहितीच असतात बरेच जणांना सगळे नियम. तर हे मी पाळलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते आहेत, आणि मला याचे खूप छान अनुभव आले आहेत, म्हणून मी अगदी खात्रीने सांगते आहे की हे नियम पाळा. ठीक आहे. तर हे झालं. मग आता माझं मी कसं केलं ते तुम्हाला सांगते. तर मी बरोबर 3च्या ठोक्याला सकाळी पहाटे 3 वाजता बरोबर मी उठायचे. 3:30 वाजेपर्यंत माझे नेहमीचे कामं, आंघोळ वगैरे सगळं आपलं आटपून मी बरोबर 3:30ला स्वामींची पूजा करायला घ्यायची. आणि जसं पोथीत पण दिलेलं आहे इथं, तसं मी पहिली एक जप करायचे गायत्री मंत्राचा जप, दुसरा श्री स्वामी समर्थ नामाचा जप, तिसरं श्री दत्तगुरूंच्या बीज मंत्राचा जप, आणि चौथं म्हणजे श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणणे. तर हे तिथं पोथीत पण आहे, आणि मी हे म्हणत सुद्धा होते. त्याच्यासाठी ना बरोबर अर्धा तास लागतो. पहिल्या दिवशी थोडा वेळ जास्त लागतो, कारण आपल्याला रुटीन मध्ये नसतं आपल्या, जरा एक दिवस जरा ऍडजस्ट व्हायला लागतो आपल्याला. पण हे म्हणा, हे फार गरजेचं आहे. तोपर्यंत ना तुमच्यात ती जी शक्ती असते ना ती येत नाही पुढचं सगळं करायला. पुढचे जे ओव्या असतात त्याची जी शक्ती असते ती घ्यायला, त्याच्यासाठी हे तुम्हाला फार गरजेचं आहे. म्हणून हे सगळं करायचं असतं. तर मी अगदी करायचे 7ही दिवस मी ते केलेलं आहे, म्हणून तुम्हाला सांगते आहे. ठीक आहे. आणि बरोबर ह्याला अर्धा तास लागतो. 4 वाजता ना बरोबर माझे अध्याय सुरू व्हायचे, आणि म्हणजे पोथीत दिलेलं आहे की रोज कोणता अध्याय वाचायचा, कोणते कोणते अध्याय वाचायचे. तर त्याच्याप्रमाणे मी पण केलेले आहेत. तर त्याला ना साधारण 2 तास अगदी लागतात. 2 तास लागतात म्हणजे लागतात. 4 ते 6 या वेळात माझे बरोबर अध्याय वाचून व्हायचे, आणि 6च्या पुढे माझं रुटीन चालू व्हायचं. कारण माझ्या मोठ्या मुलाची शाळा वगैरे, त्याचे डबा चालू राहायचं, मिस्टरांचं ऑफिस सगळं चालू होतं. त्याच्यामुळे बरोबर मला कुठे पुढे रुटीन मध्ये कधीच काही फरक पडला नाही. तर त्याच्यामुळे आपण ही वेळ अशीच ठरवायची असते की आपलं रुटीन सुद्धा डिस्टर्ब होऊ नये, आणि आपली पूजा सुद्धा, पारायण सुद्धा अगदी छान व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर मी ती वेळ निवडली होती, आणि मी अगदी ती कसोशीने पाळली सुद्धा होती. तर हे झालं. आणि असं करताना बरोबर 6व्या दिवशी मला
नृसिंह सरस्वतीच्या रूपात दत्त महाराजांनी दर्शन दिलं, त्यांच्या पादुकांचं आणि त्यांच्या स्वरूपाचं. तर ही माझ्यासाठी खूप 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 मोठी गोष्ट होती. कारण अरे, मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. सॉरी 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 स्वामी. स्वामींनी मला काय सहाय्य केलं हेच सांगायचं राहिलं आहे. ऍक्च्युली स्वामींनी ना कसं सहाय्य केलं मी सांगते तुम्हाला. ज्यावेळेस मी पारायण करायचं निश्चित केलं होतं ना, त्याच्या अगदी आदल्या दिवशी स्वामींनी ना माझ्याकडून संकल्प सोडून घेतला होता. पारायण करायचा संकल्प सोडून घेतला होता आणि तो त्यावेळेस मला माहिती नव्हतं की संकल्प वगैरे करावा लागतो, एवढं फार एवढी त्याची इम्पॉर्टन्स आहे वगैरे मला हे खरंच माहिती नव्हतं तोपर्यंत. आणि ज्यावेळेस स्वामींनी येऊन स्वतःहून माझ्या स्वप्नात येऊन ज्यावेळेस तो संकल्प सोडून घेतला, त्यावेळेस मला त्या संकल्पाचा एवढं हे कळलं, एवढं महत्व कळलं त्यावेळेस. तोपर्यंत मला खरंच खरंच माहिती नव्हतं. मी 11 गुरुवार सुद्धा संकल्प न करता केला होता. पण नंतरचे जे मी काही माझे व्रत केलेले आहेत, नंतर ह्या पारायणानंतरचे जे माझे व्रत आहेत ना, ते मी अगदी संकल्पयुक्त केले. आणि आता सुद्धा मी जे काही माझे व्रत करते, जी काही सेवा असते, ती माझी संकल्पयुक्त असते. कारण तोपर्यंत मला माहित नव्हतं, जोपर्यंत मला महाराजांनी स्वतः सांगितलं नाही, जोपर्यंत स्वतः त्यांनी माझ्याकडून संकल्प सोडून घेतला नाही. बघा, एक एवढीच कृपा आहे माझ्यावर स्वामींची, की स्वामींना माहिती होतं की ही काही करणार नाही. आणि म्हणून त्यांनी माझ्याकडून आदल्या दिवशी अगदी स्वप्नात येऊन माझ्याकडून संकल्प सोडून घेतला. एक खूप मोठी कृपा होती स्वामींची माझ्यावर आणि आहेच अजूनही. तर ते संकल्प सोडून घेतला होता आणि त्यावेळेस तर मला अगदी म्हणजे खात्रीच पटली होती की माझं पारायण खूप छान होणार आहे आणि मला खूप सुंदर अनुभव येतो, कारण स्वतः स्वामी आहेत तिथं, तर काय कमी आहे मला तिथं. आणि तुम्हाला एक सांगू का, असं म्हणतात आणि मलाही ते जाणवलं आहे की ज्यावेळेस आपण पारायण करतो ना, त्यावेळेस दत्त महाराज सूक्ष्म रूपाने आपल्या इथं येत असतात आणि ते ऐकत असतात. आणि ह्याची अनुभूती पण मला बऱ्याच वेळा व्हायची. म्हणजे असा वास वगैरे यायचा, मला असं छान वाटायचं, मला खूप प्रसन्न वाटायचं, खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटायचं मला त्यावेळेस. आणि ते असतं. तर आणि हे सगळं होत असताना बरोबर 6व्या दिवशी मला नृसिंह सरस्वतीच्या रूपात त्यांनी दर्शन दिलं. खूप सुंदर दर्शन होतं ते आणि त्यांच्या पादुकांचंही मला त्यांनी दर्शन दिलं. आणि हे माझ्यासाठी खूप 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 मोठी गोष्ट होती, कारण अगदी 6वा दिवस होता पारायणाचा. मी विचार सुद्धा केला नव्हता की मला इतक्या लवकर ते दर्शन देतील म्हणून. तर त्यांनी मला दर्शन दिलं. आणि अजून दुसरा एक अनुभव म्हणजे त्याच काळात की असं झालं की माझ्या मिस्टरांना ना अचानक गावी जावं लागलं. ऍक्च्युली आम्ही ठरवलं होतं की आता हे 7 दिवस आपल्या रुटीनमध्ये काही चेंज नको आहे, कारण बाळ लहान आहे, त्याला सांभाळायला म्हणजे मी नाही तर मग माझे मिस्टर सांभाळून घ्यायचे, तो उठला वगैरे तर. तर त्याच्यामुळे माझं असं होतं की बाबा आता याने कुठे जायला नको ह्या वीक मध्ये तरी. पण असं नाही होत. स्वामींची काहीतरी वेगळीच असते, काहीतरी असतं त्यांचं. तर माझ्या मिस्टरांना अचानक गावी जावं लागलं, खूप अर्जंट काम आलं, त्याच्यामुळे त्यांना जाणं अपरिहार्य होतं. आणि मग ते अगदी 4थ्या दिवशी निघाले गावी जायला. आणि मला खूप टेन्शन आलं होतं, कारण काय झालं होतं की माझं पिल्लू, मी उठली की तो उठायचा, पण मग माझे मिस्टर त्याला म्हणजे सांभाळून घ्यायचे, त्याला जवळ घेऊन जरा त्याला प्रयत्न करायचे झोपायचे वगैरे. त्याच्यामुळे मी तेवढी थोडीशी रिलॅक्स असायची. पण ज्यावेळेस ते नाहीये 3 दिवस म्हटल्यावर मला एवढं टेन्शन आलं होतं, कारण मला वेळ चुकवायची नव्हती, मला 3 वाजता उठायचंच होतं. आणि म्हणलं आता हा जर उठला मध्येच तर मग मी काय करणार होते, मला इतका मोठा प्रश्न पडला होता की म्हणलं स्वामी आता काय करू मी, आता कसं होणार आहे माझं, मला काही समजत नाही, पण तुम्ही आता करून घ्या, तुम्हाला जे जसं करायचंय तसं आता तुम्ही करून घ्या. मी अगदी सगळं स्वामींवर सोडून दिलं होतं. आणि अगदी म्हणजे स्वामींनी ऐकलं माझी, अगदी म्हणजे मी म्हणते ना, आपण खूप शुद्ध भावनेने अगदी आपल्याला माहिती असतं, स्वामींना सगळंच माहिती असतं. तर त्या काळात माझं बाळ अजिबात उठलं नाही, मला तर काही त्रास दिला नाही. म्हणजे मी 3ला जरी उठायची तरी तो अजिबात उठायचा नाही, नाही तर इतर वेळेस तो अगदी उठायचा, पण त्यावेळेस अजिबात उठला नाही. आणि बरोबर माझी पोथी बंद व्हायची
माझं पारायण झालं की आणि अगदी 6च्या ठोक्याला 6:05ला वगैरे माझं पिल्लू उठायचं आणि म्हणजे मी पूर्ण वेळ म्हणजे त्याला व्यवस्थित देऊ शकायची. म्हणजे एवढी कृपा होती माझ्यावर दत्त महाराजांची आणि स्वामींची, तर काय काय विचारू. म्हणजे काय सांगू तुम्हाला. म्हणजे हा खूप मोठा अनुभव आहे माझ्यासाठी. आणि अजून त्यात अजून एक अनुभव असा की माझे मिस्टर निघाले होते गावी जायला. खूप अर्जंट काम होतं, लवकर वेळेवर पोचायचं होतं. तर माझे मिस्टर बसने गेले होते गावी. तर बसने प्रवास करताना एक धाब्यावर बस थांबते, सगळ्यांनाच माहिती आहे. साधारण 20 ते 25 किंवा अर्धा तास तर वेळ जातोच. तर अशी त्यांची बस थांबली होती धाब्यावर आणि त्यांना तो जो वेळ होता तो सुद्धा खूप जास्त वाटत होता की आपला फार वेळ जातो आहे म्हणून. आणि अगदी सेम गावाला निघणारी दुसरी बस चालली होती. तर माझ्या मिस्टरांनी असा विचार केला की मी या बसने निघून जातो, तेवढाच माझा वेळ वाचेल म्हणून. तर ते अगदी त्यांनी कंडक्टरला विचारलं, त्या जाणाऱ्या बसच्या कंडक्टरला, की मी या बसने येऊ का, माझ्याकडे ह्या बसचं तिकीट आहे, वाटल्यास तुमचे एक्स्ट्राचे जे काही पैसे असतील ते मी देतो, पण मला जरा अर्जंट काम आहे, मला लवकर पोहोचायचं आहे गावी म्हणून. तर तो कंडक्टर पण म्हणे चला ठीक आहे, काही हरकत नाही वगैरे. आणि अगदी माझे मिस्टर जाणार त्या बसमध्ये, तेवढ्यात जो आधीच्या बस आपला ज्या बसने आले होते माझे मिस्टर, त्या बसचा कंडक्टर आला आणि त्याने सांगितलं की साहेब तुम्ही एवढी घाई का करता आहे, तुम्ही जाऊ नका या बसने, आपली बस निघणारच आहे, एक 10 मिनिटं द्या, 10 मिनिटांनी काही फरक पडत नाही, एवढी काही घाई करू नका. आणि का कोणास ठाऊक माझ्या मिस्टरांना पण अगदी पटलं की चला जाऊ द्या, ठीक आहे, 10 मिनिटांनी काय फरक पडतो वगैरे. माझे मिस्टर खरं तर ऐकत नाही असं पटकन. त्यांनी एकदा निर्णय घेतला की त्यांच्या निर्णयात कधी बदल होत नाही. पण का कोणास ठाऊक त्यांनी ते ऐकलं आणि ते थांबले आणि ती गाडी गेली पुढे. आणि नंतर थोड्या वेळाने ज्यावेळेस त्यांची गाडी निघाली, त्याच्यानंतर थोड्या अंतरावरच गेल्यावर ती जी गाडी निघाली होती पहिली, त्या गाडीचा किरकोळ का होईना पण ऍक्सिडेंट झालेला होता आणि त्यातले प्रवासी जे आहेत ते जखमी झाले होते, किरकोळ जखमी झाले होते. बऱ्याच जणांना मुकामार वगैरे लागलेला होता. तर माझ्या मिस्टरांनी पाहिलं आणि ते एकदम हे झाले की बापरे, म्हणे मी जर त्या बसने गेलो असतो तर मला सुद्धा काही झालं असतं. तर त्यांनी मला अगदी लगेच फोन करून सांगितलं की अगं बघ असं असं झालं. तर मी त्यांना म्हणजे स्वामींचे तर आभार मानलेच मी. आणि मी म्हणलं त्यांना की अहो म्हटलं आपल्याकडे गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, म्हटलं जी काही संकट येणार असतात ती आपोआप टळली जातात. बघा ना, ते कंडक्टर सुद्धा कसा अचानक आला आणि कसं त्यांनी सांगितलं, म्हणजे हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही आपली संकट जी असतात ती टाळली जातात. गुरुचरित्राचं पारायण हे साधं नाही आहे आणि दत्तगुरूंची आपल्यावर कायम कृपा असते. तर हा माझा सर्वात छोटा का होईना पण खूप मोठा अनुभव आहे. कारण बघा, किरकोळ जखम होणं किंवा आपण म्हणतो मुकामार लागला, पण मुकामार सुद्धा कधी कधी आयुष्यभर पुरतो. तर हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. तर मी म्हटलं की माझ्या मिस्टरांना की तुम्ही आता खूप अजिबात काळजी करू नका, आपल्याकडे आपले स्वामी तर आहेतच आपल्याला मदत करायला. माझं पारायण तर चालू आहे, त्याच्यामुळे आपल्यावर तर कोणतीही संकट येणार नाही. आणि माझे मिस्टर सुखरूप गेले, सुखरूप आले. आणि असं माझं पारायण सुद्धा व्यवस्थित छान यथासांग पार पडलं. तर दत्त जयंतीला माझं पारायण झालं पूर्ण. आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपण पोथीला नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग उपवास सोडायचा असतो. तर बऱ्याच जणांना एक प्रश्न असतो की दत्त जयंतीचा उपवास कसा करायचा. तर जे पारायण करतात ना, पारायण, त्यांच्यासाठी मी सांगते की जे पारायण करतात ना दत्त जयंतीच्या काळात, तर त्यांनी दत्त जयंतीचा उपवास हा पूर्ण दिवसाचा असतो. तो दुसऱ्या दिवशी पोथीला नैवेद्य दाखवायचा, आरती वगैरे करायची, नैवेद्य दाखवायचा आणि मगच तो सोडायचा असतो. ठीक आहे. तर मी असंच केलं, यथासांग त्याचं उद्यापन केलं, मेहून वगैरे बोलवले. नंतर यथासांग यथाभक्ती आपण यथाशक्ती यथाभक्ती आपण दान दान करायचं असतं, तर ते मी केलं आणि सगळं छान झालं. आणि मी खूप संतुष्ट होते, समाधानी होते की मला खूप छान अनुभव आलेला होता. खूप सुंदर असे म्हणजे सगळेच अनुभव आले होते मी तुम्हाला आता जे सांगितले ते. आणि मी समाधानी होते. मला असं वाटलं नव्हतं की मला पुन्हा दत्तगुरु मला पुन्हा दर्शन देते. आणि अगदी 5व्या दिवशी दत्त जयंतीच्या नंतर बरोबर 5व्या दिवशी मला दत्तगुरूंनी त्यांचं त्रिमूर्ती रूपातलं दर्शन दिलं. आता हे दर्शन इतकं अद्भुत होतं, इतकं अलौकिक होतं की मी काय सांगू. आणि
मला अपेक्षाच नव्हती की दत्तगुरु मला त्यांच्या मूळ रूपात दर्शन देतील. हे मी कधीच म्हणजे मला एवढी माझी स्वतःचीच पात्रता वाटत नव्हती. आणि त्यांनी म्हणजे नरसिंह सरस्वतीच्या रूपाने दर्शन दिलं. मला असं वाटलं की एवढंच मला ते दर्शन देतील बहुतेक. आणि मला हे वाटलंच नव्हतं की मला पुन्हा ते मूळ रूपात दर्शन देतील. इतकं इतकं सुंदर होतं की मला शब्द नाही त्याच्यासाठी. मला अजिबात शब्द नाहीयेत. खूप खूप छान त्यांनी मला दर्शन दिलं. जिवंत दर्शन होतं ते. आणि त्याच्यानंतर त्या दर्शनातच त्यांनी मला पुढे अनघाष्टमी व्रत करायचे संकेत दिले. आता ते संकेत जरा किचकट आहेत सांगायला, त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत. म्हणजे ते मला शब्दात नाही ते सांगता येणार. तर मला कळायचं ते कळालं. त्यांनी त्या दर्शनात मला अनघाष्टमी व्रत करायचे संकेत दिले. आणि मी तर धन्यच झाले. नाही म्हणजे काय आता बोलू, शब्द नाही माझ्याकडे. तर त्यांनी संकेत दिले आणि माझं छान मी अनघाष्टमी व्रत हे कसं करायचं, काय करायचं मला खरंच काहीच माहिती नव्हतं. ते एक खूप दुर्मिळ असं व्रत आहे. आणि ते केल्याने काय होतं, तर ते केल्याने ना तुमचे जे जन्मोजन्मीचे पाप असतात ना ती नष्ट होतात. तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते. आणि जर तुम्ही खरंच खूप भाग्यशाली असाल, जर तुमची तेवढं तप असेल, तेवढं तुमचं किंवा स्वामींचा हात असेल तुमच्यावर, तर तुम्हाला अष्टसिद्धी सुद्धा प्राप्त होते. तर त्याच्यामुळे ह्या व्रताचा एवढा महिमा आहे आणि ते खूप दुर्मिळ असं व्रत आहे. तर ते व्रत मला करायला सांगितलं आणि मी ते केलं सुद्धा. कारण ते मार्गशीर्ष महिन्यात कृष्णाष्टमीला ते करतात. तर त्याची मी ऑफकोर्स मला माहिती नव्हतं. तर माझं युट्यूब, माझा तारणहार, तर मी लगेच माझी सुरू केली माहिती जमवायची की काय काय करावं लागतं, कसं करावं लागतं वगैरे. आणि ते सगळं मी तसं जसं मला माहिती मिळत गेली तसं मी ते व्रत व्यवस्थित केलेलं आहे. आता हे व्रत मी कसं केलं मी तुम्हाला ना त्याचे फोटो दाखवते. माझ्या स्क्रीनवर येत असतील ते बघा. आणि जर तुम्हाला मी कसं व्रत केलं हे जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. जर खूप जणांच्या कमेंट्स असतील तर मी त्याचा वेगळा एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. कारण तो खूप मोठा होईल. आताच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे माझा, त्याच्यामुळे मी आता तो जास्त मोठा नाही करणार आहे आणि त्याचा एक स्पेशल व्हिडिओ करेल जर तुमची इच्छा असेल तरच. ठीक आहे. तर हे झालं माझे सगळे गुरुचरित्र पारायणाचे अनुभव. कसं केलं, काय केलं, सगळं तुम्हाला सांगितलं आहे. जर तुम्हाला माझी दिलेली माहिती खरंच तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि दुसरं एक गोष्ट अशी की बरेच जण मला माझा कॉन्टॅक्ट नंबर मागत आहेत. त्यांना माझ्याशी बोलायची खूप इच्छा आहे. तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहेत. या व्हिडिओमध्ये देईल, नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. फक्त एकच आहे, माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ना मला जे सांगायचं आहे ना ते ऐकून घ्या अगोदर. कारण मी जरी तुम्ही मला फोन केला तरी मी ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं असं काहीच सांगणार नाहीये. पण तुम्हाला तरी सुद्धा जर माझ्याशी बोलायची इच्छाच असेल तर मी तुम्हाला नक्की माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेन. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मला जे सांगायचं ते आधी ऐकून घ्या. बघा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथंच मिळणार आहे. तुमचं काय राहतंय, काय चुकतंय, मी कसं केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यातच मला तर वाटतं 99% तुम्हाला उत्तरं तशीच मिळतील. तर बघा तुम्ही, मी लवकरच करेन तसं कॉन्टॅक्ट नंबर शेअर करणारच आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. आता नवरात्र येत आहे त्याच्यामुळे मला आता लवकर व्हिडिओ करता येणार नाहीये. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचा जो माझा व्हिडिओ येईल तो तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. कारण आता बराच गॅप होईल माझा पुढच्या व्हिडिओसाठी, म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.